हॅलो मंडळी, या धपाक मी आली एक शॉर्ट पॉडकास्ट घेऊन बोचूवर. कारण मला कालपासून ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की किती वाईट पॅरेंटिंग. आणि टॉप ऑफ दॅट, जर एखाद्याच्या घरी पिडियाट्रिशियन असेल, त्या घरामध्ये जर ही परिस्थिती असेल तर मग बापरे, खूप भयंकर आहे हे सगळं. आणि ते बघून मला खरंच त्या घरातल्या मुलांसाठी खूप वाईट वाटतं. आणि असं वाटतं की किती बदनसीब मुलं असतील ती. आणि दुसऱ्या बाजूला असंही वाटतं की ह्यांच्या पोटी का घातली आहेत, काय पर्पज आहे की ह्यांच्या पोटी ती जन्माला आली आहे, ज्यांना त्यांची कदरच नाही आहे. आणि जे लोक इतके म्हणजे त्यांचा सांभाळ करू शकत नाही आहेत, त्यांना अगदी खूप इल ट्रीट करतायत. त्यापेक्षा तर असं वाटतं की किती लोक आहेत जे मनापासनं करायला आसुसलेले आहेत. देव परमेश्वर त्यांच्या पदरी का नाही घालत म्हणजे त्यांना का नाही देत मुलं. कदाचित खूप चांगल्या, कितीतरी भलेही पैसा कमी असेल त्यांच्याकडे किंवा इतर सुविधा, ज्या भौतिक सुखसुविधा आहेत त्या थोड्याफार प्रमाणात त्यांच्याकडे कमी असतील, पण एक चांगलं आयुष्य, एक चांगला ह्युमन बिईंग आणि एक चांगलं जडणघडण त्या घरामध्ये त्या बाळाची नक्कीच होईल असं मला मनापासून वाटतं. हे काही जे काही थोडे क्लिप्स मी जे नोटीस केले बोचूच्या व्हिडिओमध्ये त्यावरून. फॉर एक्झाम्पल, आपण तर ते टॉवेलवालं रील बघितलंच, ते मी लावलंच होतं. म्हणजे तुमच्यावर आता इतकी वाईट परिस्थिती आली आहे की तुला कोणी प्रमोशन देत नाही आहे, तुझ्याकडे काही कॉन्टेंट नाही आहे, व्ह्यूज नाही आहेत, त्या लोमत्याला तर कोणाला बघायची इच्छा पण नाही आहे, सगळंच तुझं गंडलं आहे, तर तू त्या मुलीला काढलंस विकायला. म्हणजे तिला काहीतरी ऑफर आली, अगं जरा विचार तरी करायचा की ती आत्ता कुठे तिच्या टकल्यावर जरा 4 केस उगवत आहेत, काय अवस्था झालेली तिची. म्हणजे एखादा काहीतरी भयंकर काहीतरी झाल्यासारखं भोयांचे केस देखील उडाले होते. आणि आता ती थोडी व्यवस्थित होते नाही होते तोच तू तिला सगळं, म्हणजे शुगरचा म्हणू नका की कुठल्या अनहेल्दी फूडचं म्हणू नका, आणि वेगवेगळे प्रॉडक्ट्स तिच्यावरती एक्सपेरिमेंट करायला तू लगेचच सुरू केलंस. म्हणजे किती तू कशी असशील यार. आणि तू तर आहेसच, तू तर चौथी फेलच आहेस. तुझ्याकडनं तर काही झालं नाही, शिक्षण अर्धवट सोडलं, सगळं अर्धवट. फक्त आता म्हणजे डिजिटल भिकारी संघटनेमध्ये जॉईन झालीस, DBS बनलीस, धुणी भांडी संघटना, तेच तू आयुष्यात केलंस. तू आयुष्यात काही करू नाही शकलीस. फालतू म्हणजे ते अवॉर्ड वगैरे काय ते विकत घेतले, ते लोमत्याला धरून त्या लोमत्याला येळा बनवून, कारण त्याला त्याचे दुसऱ्या मजबुरी होत्या. तर हे 2 मजबूर लोक एकत्र आले आणि आपापले जे काही जी कमिया होती ते ह्यांनी एकमेकांथ्रू पूर्ण केल्या. बट ह्यामध्ये कोण भरडलं गेलं असेल तर ह्यांची उत्पत्ती, म्हणजे ह्या 2 अपूर्ण लोकांपासून जी उत्पत्ती झाली ना, महाअपूर्ण उत्पत्ती, तिची वाट लागलेली आहे ह्यामध्ये. कारण हिला तर काही अक्कलच नाही आहे, ही तर म्हणजे युजलेसच आहे. पण त्या लोमत्यालाही कळू नये. तो लोमत्या त्याने काय केलं, इतकी वर्ष त्या पर्टिक्युलर स्ट्रीममध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यावरती अभ्यास केला, त्याच्यावरती आज तो तो असं क्लेम करतो की तो त्या प्रोफेशनमध्ये आहे. पण मला खरंच त्याच्या वागण्यावरनं असं वाटत नाही. जो स्वतःच्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही, जो आपल्या बायकोला कंट्रोल करू शकत नाही, जो आपल्या बायकोला सांगू नाही शकत, कंट्रोल ॲज इन म्हणजे ते काही लगेच असे फेमिनिस्ट बनून अंगावर धावून येऊ नका. मला कंट्रोल म्हणजे हे म्हणायचं आहे की आपल्या मुलीसाठी काय भलं काय बुरं ते एका आईला कळतंच. पण आई जर अशी हपापलेली असेल आणि त्या घरात जर त्या मुलीचे वडील डॉक्टर असतील, तर ती डॉक्टर आणि ते सुद्धा लहान मुलांचं, तर मग त्यांनी तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे ना. मग पुन्हा मग तिचे केस उडाले किंवा काय झालं, ते एकदा तुम्हाला चान्स मिळाला आहे, पण त्या गोष्टीला तुम्ही जर कंटिन्यू नाही केलं, परत तुम्ही जर पहिले पाडे 55 केले, तर तिचे पण पहिले पाडे 55 होणार आहेत. आणि ह्या वेळेला जे होईल ना ते इरिव्हर्सिबल असेल, म्हणजे ते नाही होऊ शकणार. ठीक, सतत नाही तो चान्स मिळत. आपल्याला एकदा कळलं ना या गोष्टीचा आपल्या मुलांना प्रॉब्लेम आहे, तर आपण त्या गोष्टीपासून दूर ठेवतो. म्हणतात ना की दूध से जला हुआ छास भी फूक फूक के पिता है. तर ह्यांना तर ते नाहीच आहे. ह्यांचं ना म्हणजे ह्यांना छासने पण जळल्याशिवाय ह्यांना अक्कल येणार नाही. पण एंड ऑफ द डे परत नुकसान कोणाचं होणार आहे, तर त्या मुलीचं होणार आहे.
ह्यांचं काय आहे, हा फार फार तर मग ह्याचं तोंड सडेल, आधीच जे सडलेलं आहे ते अजून सडेल, अजून फुगेल. आणि मग फन्नीला आवडत नाही, फन्नीला असं मोठ्या केसाचं हे, आणि आम्हाला खूप वाईट वाटलं, आम्ही तिला दाखवलंच नाही, आम्ही तिला हे केलं आणि तिचं अशी खूप वाईट परिस्थिती होती, असं वगैरे बोलून काहीतरी. म्हणजे आता गेल्यावरती मग असं म्हणायचं केस, म्हणजे ते काय केस बीस जे काही आहे ते, की मग फन्नीला असंच हवं होतं, फन्नीला तसंच हवं होतं, की फन्नीला काय हवं आहे स्वतःकडे बघ म्हणा त्या फन्याला. नुसता काळा मनुका, काला जामून कुठचा. शी, ह्याच्या अपेक्षा बऱ्या असतात, पण त्या अपेक्षा फक्त फक्त अपेक्षाच आहेत. त्याच्यासाठी एफर्ट काय घेतो? साधं तिला कंट्रोल करता येत नाही. गोड तर असं बेशुमार खाते की विचारूनच सोय नाही. नुसती आजकाल आडवा हात मारत असते सगळीकडे सगळीकडे. आपलं नजर चुकवायची, पहिले तर नजर चुकवून तरी खायची, पण आता तर म्हणजे डोळ्यात देखत खाते. का? कारण काय, ह्यांना यांचे चोचले करायचे असतात, ह्यांना बाहेर जायचं असतं, ह्यांना भटकायचं असतं, सगळी मजा करायची असते. मग काय करणार? तिला काहीतरी मग लालच तर द्यायला लागते ना. मग तिला हे गोड बटाटे फटाटे काय काय आवडतात ते द्यायचं, आणि जाऊ दे, काय होईल ते होईल, जेव्हा होईल काय परत प्रॉब्लेम तेव्हाचं तेव्हा बघू, असं यांचं डोकं चालतं. आणि तो टॉवेल, ती क्लिप मी जी लावली होती, अगं बाई जरा करावं प्रमोशन. ला पैशाची गरज आहे, आम्ही समजू शकतो, भीक लागलेली आहे, त्याच्याकडनं काय होत नाही, पगारी नोकर, पगार काहीतरी त्याला देत असतील, 10,000च्या वर कोण देत नसेल त्या काळ्या मनुक्याला, त्याच्यापेक्षा नर्सला पगार कितीतरी पटीने जास्त असेल. सो प्रमोशन करायला पण वेगवेगळे मार्ग आहेत की नाही. जरा असं सोबर प्रमोशन करता आलं असतं, प्रमोशनचं प्रमोशन पण झालं असतं, आणि तुला पैसे पण मिळाले असते, आणि त्या मुलीची अशी घाण अशी सोशल मीडियावरती ती उघडी पागडी चढिगना पडली नसती. किती वाईट आणि विकृत मेंटॅलिटीचे लोक आहात यार तुम्ही. आता डोंट टेल मी की तिच्या रोलची डिमांड होती, ती कुठली मोठी ॲक्ट्रेस नाही आहे, आणि एवढंच जर काही डिमांड आहे ना त्या ब्रँडची वगैरे, तर तुम्ही ॲज अ पॅरेंट सांगायला पाहिजे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे. एवढं आहे ना, तर स्वतःला करा दुनियेसमोर, आणि मग बघा तुम्हाला कोण विकत घेत आहे का, म्हणजे तुम्हाला तुमची लायकी पण कळून जाईल. कसली वाट बघताय तुम्ही? ते फोटो काहीतरी यूज होण्याचे, मग त्याच्यावरती कमवणार तुम्ही. शी, किती घाणेरडे लोक आहेत. तू त्याच्यामध्ये मार्ग काढू शकली असतीस. तू तिला एखादा जाड टॉवेल घालायचा, त्यानंतर म्हणजे रॅप करायचा, त्यानंतर एखादं डार्क कलरचा तू यूज करू शकली असती, जेणेकरून भिजल्यानंतर ते ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सलुसंट नाही होणार. कितीतरी मुळात तिचा जो प्रॉब्लेम आहे, तिच्यावरती असे वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करणं चुकीचं आहे, ते तर तू करतेसच आहे, आणि ते परत ते होणार तर नक्कीच आहे. कारण का ते काही असं तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. जर तुम्ही ती नाही घेतली आणि परत ते केलं तर ते होतंच, ते आता मी आधीच बोलली. पण त्या व्यतिरिक्त तू त्या मुलीला अक्षरशः म्हणजे किती घाणेरड्या अवस्थेत आणि कसं ते दाखवलं, आणि सगळीकडे एके ठिकाणी नाही, जिथे जिथे पोस्ट करायचं, जितकं जास्त तुम्ही पोस्ट करणार जितक्या सोशल मीडिया हँडल्सवर, तर तितकं तुम्हाला जास्त पैसे, म्हणजे त्या ह्याच्याने पैसे ठरतात ना. तर त्या ह्याच्याप्रमाणे तिने माझ्या माहितीनुसार तरी ॲटलिस्ट यूट्यूबवर आणि इन्स्टावर तर आहेच, फेसबुकवर पण असेल, मी चेक नाही केलं. सो अशा वेगवेगळ्या हँडल्सवर हिने टाकून फुल ऑन ले लो भाई मजे ले लो. म्हणजे आम्हाला तर घाण आणि खूप असं खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, पण मजे घेणारी लोक पण असतील, आणि त्यांनी तुझ्या मुलीची मजा घेतली असेल. डिस्गस्टिंग. स्वतःवरून तरी ओळखायचं ग, स्वतः कसे विकृत आहात ना. मुलींचं काय काय प्रायव्हेट पार्ट्स आणि काय काय त्या नन्नूचं वगैरे पण तुझा नवरा स्पेशल शूट करून वगैरे दाखवत होता, तिथे कॅमेरा मारून वगैरे. हे इन्स्टन्सेस तुमचे आधी झालेले आहेत. तर तुम्ही ज्या प्रकारचे लोक आहात, स्वतःवरून तरी तुम्हाला अंदाज आला पाहिजे की दुनियेत तुमच्यासारखी आंबट शौकीन लोक असतील, जी म्हणजे हा खरंच पीडियाट्रिशियनच्या नावाखाली तो देवमाणूसमधला देवमाणूस आहे. अशा लोकांना, अशा डॉक्टर्सना ना वेळीच आळा घातला पाहिजे, म्हणजे आपली मुलं सेफ राहतील. शी बापरे, मला तर खूप काटाच आला अंगावर ते बघून. आता दुसरी गोष्ट, त्या दिवशी ती फुगी आलेली, ती पण क्लिप मी लावलेली आहे. त्या क्लिपमध्ये ती फुगी म्हणते की हिला वाचता येत नाही का.
की हिला वाचता येत नाही की स्कूलमध्ये शिकवलेलं नाही आहे. आणि बोचू म्हणते की नाही तिला वाचता येत नाही, स्कूलमध्ये शिकवलं आहे तिला नाही येत, ती थोडी स्लो आहे. आणि ती काय मायसा वेड्यासारखी आपलं काहीतरी करते आणि तिचं असं कानावर शब्द तर पडत असतील पण ती ते अवॉइड करते. आणि मग फुगी म्हणते की हो का, ती स्लो आहे ना, हां तेच म्हणते मी, नाहीतर वाचायला वगैरे तर म्हणजे रीडिंग तर शिकवलंच असेल ना त्यांना, रीडिंग तर शिकवलंच असेल ना त्यांना, त्यांना येतच असेल ना, हिला येत नाही ना, तेच म्हणते मी. तर बोचू म्हणते हो हिला येत नाही, तिला तर ज्युनियर खेचीपासून स्टोरी बुक्स वगैरे वाचायला द्यायचेत हे लोक, पण ही स्लो आहे, हिला नाही जमत, हिला रीडिंग जमत नाही. आणि हे सगळं कॉन्व्हर्सेशन तुम्ही त्या मुलीसमोर करताय. भलेही ती असं दाखवते की तिचं लक्ष नाही आहे, पण तिच्या कानावर हे शब्द पडतायत. आणि तो लोमत्या तिथे उभा राहून ते सगळं कॉन्व्हर्सेशन शूट करतोय आणि परत ते सगळं तुम्ही सोशल मीडियावर म्हणजे जसं ॲज इट इज तो व्हिडिओ पोस्ट पण करताय, ती क्लिप ठेवून पोस्ट करताय. हे किती भयंकर हा शब्द आता कमी पडायला लागला, इतकं वाईट आहे. किती म्हणजे आपल्या मुलांसमोर आपण त्यांच्याबद्दलच, आणि त्या फुगीचा स्वर काळजीचा अजिबात नव्हता, ती खिल्ली उडवत होती अक्षरशः त्या मायसाची. आणि कसं होतं ना की ती नन्नू आली ना की हे सगळे पागल होतात. फनी वेगळ्या रिझनसाठी पागल होतो, तो तर वेगळा विचित्र माणूस आहे. पण आणि ते ना लहान मुलं पण सेन्स करतात की कोण चांगलं आहे, कोण कुठला म्हणजे काय इंटेन्शनने आपल्याला प्रेम करते किंवा काही. तर जेव्हा तुम्ही बघा एक फनी पिडियाट्रिशियन असून सुद्धा जेव्हा तो लहान मुलांशी कम्युनिकेट करतो, लहान मुलं तर सोडा, त्यांच्या इतर मुलांचं सोडा, फक्त त्यांच्या घरातल्या मुलांकडे फोकस करा, जशी की नन्नू, ते सावडा, हे लोक जेव्हा ही मुलं जी आहेत ती जी असतात, तेव्हा हा जेव्हा बोलतो की डॉक्टर काकांना हाय बोल, डॉक्टर काका इथे, डॉक्टर काका ओळखलं का तुम्हाला, डॉक्टर काका, त्या मुलांचं तुम्ही बघा ते कसं बॉडी लँग्वेज असतं, ते अंग चोरतात, त्याच्यापासून लांब जातात. लहान लहान मुलं पण त्याला कोण आहे आई आळा, शी मला नाही आवडत, जा इकडून, असं वाला लुक देतात. इतकं म्हणजे म्हणजे त्या माणसाचे वाईब इतके घाणेरडे आहेत. आय डोंट नो की तो घरामध्ये कसा काय, म्हणजे त्या मुलीला सगळे त्याला इग्नोर करतात. आणि त्यामध्ये तो आपल्या मुलीचीच कमी आहे, आपली मुलगीच कशी कमी आहे हे तो तिथे उभा राहून निवांत, मावसाडच्या भाषेत निवांत शूट करतोय. आणि ही बया आणि सांगते ती जेव्हा ऑलरेडी ते, मी तुम्हाला सांगते मंडळी, हे जर असंच चालू राहिलं ना, येत्या थोड्या काही वर्षांमध्ये मायसा विल स्टार्ट हेटिंग नन्नू. कारण हे लोकांना नन्नू 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 हुशार नन्नू आहे. आणि ॲट द सेम टाईम मायसाला ते लिटरली म्हणजे इग्नोरच नाही, तिच्या तोंडावर ती कशी मंद आहे, ती कशी चंदडोक्याची आहे, ती कशी स्लो आहे, हे सगळं यांचं चाललेलं असतं. त्यात आय डोंट नो की कुठच्या भरोशावरती बोचू त्या मायसाला हिच्याकडे पाठवते, फुगीकडे पाठवते. कारण आपण बघितले मल्टिपल टाइम्स, जेव्हा ती फुगी तिला कुठे म्हणजे ज्या ह्याच्याने काय बोलतात इंटेन्सिटीने बोचू नन्नूला जीव लावते ना, ते जरा पण 1% पण फुगीमध्ये नाही आहे. फुगी तर तिला फुल इग्नोर करते, फुल हे करते. आणि बोचू ती नन्नू आली तर पागलच होऊन जाते. ती तर आपल्या मुलीला इग्नोर करायला लागते. नॉट ओन्ली इग्नोर, आता तर म्हणजे तिला कळत पण नाही की फुगी काय इंटेन्शनली विचारते आणि काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अबाव ऑल दिस मला हे म्हणायचं आहे की जर ती आहे स्लो, ठीक आहे स्लो, तिने एक इयर रिपीट पण केलं आहे, म्हणजे ती आता जर पहिलीत असेल तर ती दुसरीत असायला पाहिजे होती, पण ती पहिलीतच आहे आणि तिला ज्युनियर KGच्या मुलांचं पण अजून काही येत नाही असेल, व्हॉट्सो एव्हर रिझन ती असेल. पण ते तसं का आहे, काय कारणं आहेत, काय फॅक्टर्स आहेत जे तिला अफेक्ट करत आहेत, कशामुळे ती नाही करू शकत आहे, का ती स्लो आहे, ह्या रूट कॉजकडे कधी लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे का? लोमत्या तुला विचारते मी, मोठा फालतूचा मोठे हे सांगत असतो ना, ब्रेस्ट फिडिंगचा बनला होता जज, ब्रेस्ट फिडिंगचा जज. म्हणजे या माणसाला काय कळतं का आपण काय बोलतोय?
म्हणजे एक काहीतरी होतं त्याच्या हॉस्पिटलमध्ये, तर म्हणजे जास्त दूध येण्यासाठी वगैरे पौष्टिक आपण काय खाल्लं पाहिजे वगैरे ते बहुतेक सेमिनार असेल. तर हा त्याला ब्रेस्ट फिडिंगचं कॉम्पिटिशन म्हणतो. अरे ब्रेस्ट फिडिंगचं कॉम्पिटिशन म्हणजे कळतं ना तुला, यडपट. आमच्या इथे ना ब्रेस्ट फिडिंगचं कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यामध्ये ना मी जज होतो. तू काय बघत होता कोण फास्ट फीड करते? सगळ्यात जो पहिला आणि सगळ्यात जास्त फीड करेल तो जिंकला. तू काय बघत होता रे बुबू बॉय? तुला पण दिलेलं का एक? फालतू माणूस काय बोलतो म्हणजे अक्षरशः धब्बा. असं वाटतं ना याला ना कुठे भेटला ना खरंच असं ना एक दे ना अशी एक, ए येडा फनी, येडा पागल कुठचा, ए फनी दा बुबू बॉय चालला बघ काळा म्हणू का. डिस्गस्टिंग. तर लिटरली हे जे यांचे व्हिडिओज बघतात ना, तो कोणतो खान खजुरीचा डॉक्टरचा हजबंड काय मोठा मेंटल हेल्थवर वगैरे काय कोच आहे, त्याने तो म्हणतो ना की अरे दिस इज नॉट इझी आणि जे तुम्ही करताय, तर त्याने ना जरा बघावं. आणि ह्या गोष्टी जर तो खरंच मेंटल हेल्थ कोच वगैरे असेल ना, त्याला कळलं पाहिजे की हे लोक काय लेवलचे आहेत आणि ह्यांना गरज आहे, ह्यांना दे जरा कोचिंग बाळटांना. आणि का ती स्लो आहे वगैरे ना, जर ज्या या फन्या गुडत्याला समजत नसेल तर त्याच्याकडे घेऊन जा, बघा तो काय फिगर आउट करू शकतो का तो पण तसलाच आहे. शेवटी संगत आहे ना, तसेच सारख्याला भेटतात वारखे. मी काही ह्याच्यामध्ये काही असं मेजर केलेलं नाही आहे किंवा मला ह्याच्यातलं मी कुठली एक्सपर्ट नाही आहे, पण एक आई आणि इतके वर्ष जे मी माझं मूल लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यातनं जो एक्सपिरियन्स आला आहे. कसं असतं की कधी कधी माणसाला शिक्षणापेक्षाही आपला एक्सपिरियन्स खूप काही शिकवून जातो किंवा आपण आपल्या एक्सपिरियन्समधनं शिकतो. तर त्यावरून मी इतकंच सांगेन की जे तुमचं लाईफस्टाईल आहे ना, बकवास लाईफस्टाईल, ते कारणीभूत आहे त्याला. तिला झोप नाही पुरेशी मिळत, तिचं खाणं पिणं व्यवस्थित नाही, तिला सतत भूक लागते. कदाचित तिला काही कृमी झाल्या असतील किंवा काही असेल की ॲनेमिक असेल ती, तर त्यामुळे तिला सतत भूक लागते. पण प्रत्येक गोष्टीचा ह्यांनी मजाक उडवलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हिला सतत खायलाच लागतं, ही सतत खातच असते, मग हिला काही येतच नाही, ही टकलीच आहे. हे सगळं म्हणजे तुम्ही फक्त सांगताय की हे असं आहे, हे असं आहे, तिच्या खामिया गिनताय, पण ती तशी का आहे त्याचं कारण शोधण्याचा, आणि कदाचित तुम्हाला ते माहिती पण आहे कारण, पण स्वतःला कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. कारण काय आहे माहिती आहे मंडळी? कारण तिचे स्वतःचे पॅरेंट्स आहेत, त्यामुळे ती अशी आहे. आता जोपर्यंत हे सुधारणार नाही त्या मुलीचं असंच होत राहणार आहे, बर्बाद झालेले आहे, तिचं आयुष्य खराब नासवणार आहेत हे लोक. आणि बोचू काल काय म्हणजे रडत नव्हती लिटरली, बट म्हणत होती की मला खूप एकटं वाटतं, मला घरामध्ये कसं तरी वाटतं आणि मला सगळेजणं फनी त्याच्या कामात असतो, तो बिझी असतो, मायसा शाळेत जाते आणि ते जे कामगार असतात ते आपल्या आपल्या कामात असतात. मला इतकं, मी फनीला तेच म्हणाली की फनी तूच मला हवा आहेस, व्हॉट आय वॉन्ट इज युअर टाईम. तू मला सगळ्यात काही नाही दिलंस तरी चालेल, मला टाईम दे तुझा. अरे बापरे, अजून किती टाईम देणार? सतत लोंबत असतो, त्याला कोण फ्रेंड्स पण नाही आहे. बिईंग फ्रॉम डॉक्टर फ्रॅटर्निटी, म्हणजे डॉक्टर्सचे किती फ्रेंड्स असतात, त्याचा कोण साधा त्याला कोण फ्रेंड पण नाही बनवत, कारण ते पण असेल जसा तो आहे, जी त्याची मनोवृत्ती आहे ते बघता त्याचे कोण फ्रेंड्स वगैरे त्याच्या भानगडीत कोण पडलं नसेल. तूच लागलीस गळ्याला कारण तुझे वेगळे सियाप्पे आहेत म्हणून एकमेकांना. तेच सांगते ना, उल्लू बनवलं यांनी. आणि ते कामगार त्यांच्या कामात असतात, म्हणजे तू कामगारांबरोबर पण लागणार होतीस बोचू? ही तुझी लेवल आहे? म्हणजे तो गुडप्या इतका व्यर्थ आहे की तू कामगारांकडनं एक्सपेक्ट करत होतीस की ते पण त्यांच्या कामात असतात, मग त्यांनी तुला वेळ द्यायचा असं तुला म्हणायचंय? काय अर्थ आहे काही बोलायचं म्हणून बोलायचं? आणि अबाव ऑल तुला ज्याच्याकडनं वेळ हवाय तो तर आहेच ना, म्हणजे तुझी तर मज्जा झाली आहे. उगाच नाटक नको करू. ढबीडुकरे असतो की तुला कंपनी द्यायला. व्हॉट एल्स यू वॉन्ट? की ते कामगारांसमोर चाळे करता येत नाही म्हणून थोडंसं तुला हे वाटतंय की म्हणजे त्रास होतोय, जितकं पाहिजे तितकं मिळत नाही आहे, असं काय आहे का? आणि त्या फण्याला दुसरंच काहीतरी बोलून गुंडाळतेस, असंच काहीतरी असणार.
कारण मेन पर्पज तर ढबळडुकरेबरोबर टाईम स्पेंड करण्याचं आहे, ते तर सर्व होतं आहे. नॉनसेन्स, फालतू, इतकं म्हणजे इतके इतके बेकार डे बाय डे इतके घाण होत चालले. मला खरंच असं वाटतं की जे गिनेचुने लोक जे पण आहेत ते तरी काय बघतायत ह्यांच्या याच्यामध्ये. ते पण माझ्यासारखेच असतील, ह्यांची मजा बघत असतील आणि अजून किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, किती फालतूपणा करू शकतात, किती मजल गाठू शकतात ते ते चेक करत असतील. आणि काही आहेत त्या हागरुतीसारखे हागरे सगळीकडे आपले हाय ताई हाय दादा करणारे. ती पण बघत नसेल, फक्त आपलं रोजच्या रोज आपला हाय बाय करून जात असेल. मग बहुतेक ही जे काय काय एक्स्ट्राचे कपडे देते ते तिला जात असतील, म्हणून तेवढं डील केलं असेल हाय बाय करायचं. नाहीतर मिळणार नाही मग जे काही फुकट मिळत होतं ते, असंच काहीतरी असणार. त्याशिवाय नाही बाबा, हिचे एवढे क्रेझी फॅन्स बिन्स बनण्याच्या लायकीचे लोक नाहीत हे. एनिवेज, शॉर्ट म्हणता जरी थोडा लॉंग पॉडकास्टच झाला, बट होप तुम्ही आवडून घ्याल आणि भेटू आपण थोड्या वेळातच आपल्या रेग्युलर पॉडकास्टसोबत. तोपर्यंत हा पॉडकास्ट एन्जॉय करा. बाय.